नाही, एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही. शेवटी या महायुतीचा महत्त्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील. पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना. दुसरं पंकजाताई काल नागपूर आल्या होत्या. त्यांनी नागपूरला येताना असं बोलले की मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळाले, मात्र बीडचं जर मिळालं त्यामुळे देखील कुठेतरी नाराजी. नाही, मी पुन्हा सांगतोय, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का? त्यांनाही वाटतं की माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली, तर ती गैर आहे, नाराज आहे. आता नाराजीपोटी आता काहीतरी अघटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मग ते गैर आहे. आता त्यात इच्छा कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली. शरद पवार ते उद्धव ठाकरेंची जवळपास दीड तास चर्चा रंगली. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चा होती, मात्र त्यांनी काल म्हटली की कुठली नाराजी नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. आनंद आहे, मकर संक्रांतीचा उत्सव आहे. महाविकास आघाडी ही टिकावी, महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये विरोधकसुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावे शेजारी, तसं विरोधकाचंही घर असावं शेजारी, ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचा निर्णय करताना, योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. नाही, मला माहीत नाही, पण वाघाचे मृत्यू जर जास्त होत आहे असं म्हटलं तर त्याला रेशोमध्ये बघितलं पाहिजे. जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा 112 वाघ होते. जेव्हा मी खातं सोडलं तेव्हा 2 वर्षाच्या वरील आणि 2 वर्षाच्या आत असे 600च्या वरती वाघ होते. आता 112 वाघ असताना समजा वर्षाला 10 वाघाचा मृत्यू असेल तर आता वाघाच्या मृत्यूची संख्या नैसर्गिक रीतीनेच वाढणार आहे. कारण एका वाघाचं साधारणतः जर आपण जीवनचक्र बघितलं तर ते 12 वर्षे ते 15 वर्ष आहे. आणि म्हणून आपल्याला आकड्यात जर गेलं तर कधीकधी असं वाटतं की जास्त संख्या झाली. पण एक गोष्ट खरी आहे की वाघांची संख्या वाढते आहे. जंगलाचं क्षेत्र तसंच आहे, 12 बाय 12 स्क्वेअर किलोमीटरचं साधारणतः क्षेत्र त्यांना लागतं. आणि मग अशा प्रसंगात हा मुद्दा निश्चित आहे की 112चे 600 वाघ झाल्यावर मग या संदर्भामध्ये मृत्यूची संख्या इन फाईट हा सुद्धा मुद्दा आहे. म्हणजे ते वाघ दुसऱ्या वाघाच्या परिक्षेत्रामध्ये जेव्हा जातात तेव्हा इनफाईट होते, तेही मृत्यू वाढले आहेत. मला वाटतं की एकंदरीतच याचा विचार जो आहे तो आपण स्थानांतरित करण्याचा विचार केला होता. आणि तुम्हालाही माहीत आहे की नवेगाव नागझिरामध्ये आपण 2 वाघीण सोडल्या. सह्याद्रीचा प्रस्ताव केंद्राकडे तसाच प्रलंबित आहे. केंद्राने सुद्धा आता वेगाने यावर निर्णय करणं गरजेचं आहे. आपण मधात ओरिसाला वाघीण दिल्या. सध्या तर आपल्या सरकारचं धोरण आहे वाघ पाहिजे का वाघ. आणि म्हणून मग देशामध्ये ज्या राज्यांना वाघ हवे आहे त्यांना आपण देतो. मधात राजस्थानमधूनही 4 वाघिणीची मागणी आली होती. आता त्या संदर्भात पुढे काय झालं मला माहीत नाही. बोगस पीक विमा किंवा अर्जामुळे 1 रुपया पीक विमा समिती बंद करावा अशी पीक विमा समितीच्या अध्यक्षांनी मागणी केली आहे, काय सांगा? नाही, 1 रुपयाच्या पीक विम्याने बोगस पीक विमा येतं असं म्हणणं काही योग्य नाही आहे. साधारणतः शेतकऱ्यांचे 1551 कोटी रुपयाचा पीक विमा आपण भरतो. आणि पीक विम्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोणतीही कंपनी ही 80% नुकसान भरपाई असेल तर आपला हिस्सा कमी होतो. पण 100
10-120% तर सारेच पैसे आपण देतो आणि अर्धा हिस्सा आहे. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना खरं तर आज आवश्यकता आहे मिशन जय किसानची. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या क्षेत्राकडे जर आपण गंभीरकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणं हे जर सोडून दिलं तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागत आहेत ना त्याच्यापेक्षा 10,000 पट अन्नधान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील. तुम्हाला सोनं इम्पोर्ट करणं महत्त्वाचं नाही, पण अन्नधान्य इम्पोर्ट करणं म्हणजे पूर्णपणे आपण नापास झालो असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून या अगोदर आपण बघितलं आपल्याला मिलो आणावा लागला. ही काही लाजिरवाणी गोष्ट होती. 1956-57 आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागलं. आजही जगामध्ये 10 एक्सपोर्ट करणाऱ्या देशामध्ये आपलं नावच नाही आहे. आणि म्हणून आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे. आणि मिशन जय किसान करताना कोणताही निर्णय हा घाईघाईनी धरसोडीच्या वृत्तीने करता कामा नये. उद्या शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का? शेवटी चुका कुठं होत नाही. आता उद्या कोणी म्हटलं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा. हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा. मला वाटतं की हे योग्य होणार नाही. आणि आता तर काळजीपूर्वक आपल्याला शेती या क्षेत्रात काम करावं लागेल. मी काही गावांमध्ये जेव्हा भेटी देतो तेव्हा लक्षात येत आहे की भविष्यामध्ये अन्यथा या देशाच्या अन्नधान्य निर्मितीमध्ये अंधाराशिवाय काही शिल्लक राहणार नाही. अक्षय शिंदे यांच्यावर कोर्टाने जे आहे ते पोलिसांना दोषी ठरवलं. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे की कुठेतरी न्यायव्यवस्थेने परभणीचे सूर्यवंशी असतील आणि अक्षय शिंदे असतील यांची हत्या केली असा आरोप. नाही, असं आहे, कोर्टाने याला काय दोषी ठरवलं हे मला माहीत नाही. जे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांनीच बदलापूरच्या घटनेमध्ये जाऊन आरोपीला फाशी द्या, आरोपीला शिक्षा द्या आणि ही काय आता दुटप्पी भूमिका घेत आहे. म्हणजे राजकारण कोणत्या स्तरावर गेलं हे बघितलं पाहिजे. आता एन्काउंटर आहे की नाही हे तर कोर्ट बघेल, पण यांची भूमिका ही मात्र क्षणोक्षणी बदलत असते हे मात्र आम्ही बघितलं. पर्यावरण विभागाकडनं जे आहे ते प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा विषय असतात. मात्र मोठे जे विक्रेते असतात त्यांच्यावर कुठेतरी कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे कुठेतरी छोटे मासे प्रशासनाकडनं पकडले जाऊन मोठे माशाने जरी सोडले असतात. नाही, खरं तर मग अशा संदर्भामध्ये आपल्याला पर्याय द्यावा लागतो. कोणत्याही गोष्टीचा पर्याय न देता आता रविवारच्या बाजाराच्या दिवशी आम्ही कापडी पिशव्या वाटल्यात. मी स्वतः बाजारात गेलो. आता पर्याय द्यावा लागेल. आम्ही जेव्हा 3 दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज केलं त्याच्यामधला हाच मुद्दा होता की प्रदूषण आहे, पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, पण त्याला सोपी सहज स्वस्त पर्याय द्यावे लागतील. आणि आत्ता 3 दिवसीय कॉन्फरन्स घेतली. आता भविष्यातली देशव्यापी एक कॉन्फरन्स आम्ही घेणार आहोत की ज्यामध्ये जे रिसर्च करणारे लोक आहे त्यांना पुढाकार द्यावाच लागेल. कारण शेवटी पर्याय स्वीकारल्याशिवाय पुढे कसं जाता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.